भद्रावती, मला नाहीशी करणार होतीस ना, पण हरलीस तू. आता मीच तुला नाहीशी करणार आहे. नाही, मला मारू नको, मला मारू नको, मारू नको. भद्रा, काय 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 झालं, काय झालंय? काय भद्रा, हे बघ भद्रा, माझ्याकडे बघ, माझ्याकडे स्वप्न आहे, स्वप्न बघ सगळीकडे. स्वप्न. भद्रा, तू दिवसा स्वप्न बघायला लागलीस. कशाला घाबरतेस? चेटकोबानी आपल्याला काय सांगितलंय माहितीये ना? सावध राहायचं, घाबरायचं नाही. भद्रा, असं आपण घाबरत राहिलो तर भीतीपायीच मरू आपण. नाही मरायचंय मला, मरायचं नाही. मरण्यासाठी ही भद्रा भक्ती नाही झाले. चेटकोबाला मिळवून ही सगळी संपत्ती माझ्या करवटीला बांधले मी. ती अशी गमवायची नाहीये मला, नाही गमवायची. नाही गमवायची आहे ना? नाही. मग पुढे काय करायचंय त्याचा विचार कर. शक्ती, तुझ्या आईने जे काही सांगितलं ना ते सगळं खूप डेंजर आहे. तुझ्या आईने सांगितलं म्हणून आपला विश्वास बसला. सरकार असं काही करतील यावर कोणाचाच विश्वास नाही बसणार. तेच तर, प्रिन्स सर आणि भद्रावती मॅडम पाताळ यंत्री निघाले. चालाकीने इतकी वर्ष गुन्हे करतायत, पण कोणालाही संशय येऊ दिला नाही. नरबळी घेतायत, भ्रष्टाचार करतायत, लोकांना लुबाडतायत, पण या सगळ्यात त्यांनी स्वतःला सेफ ठेवलंय. तुमचं अख्खं कुटुंब संपवलं शक्ती त्यांनी. स्वतःच्या भावाचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. सरकार इतके कसे काय नीच? धीर कसा झाला असेल त्यांचं हे सगळं करताना? आणि हे सगळं कशासाठी? पैशासाठी, संपत्तीसाठी. ते आपण तुला वचन देतो, आपल्याला फक्त संधी मिळू दे. आपण त्या नराधामांना जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही. बरबाद करून टाकणार त्या लोकांना. शिवाय ते तर होणारच आहे. पण ह्या सगळ्यात आईने काय सांगितलंय हे लक्षात आहे ना तुझ्या? त्या दोघांना संपवण्याआधी त्यांच्या विरोधातील सगळे पुरावे आपल्याला गोळा करायचे आहेत. एकदा का त्यांच्या विरोधातील सगळे पुरावे आपण गोळा केले की मग त्यांना पाताळात जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. शिवा, काय झालं? कसला विचार करतोयस? असं वाटतं ना हे सगळं एखादं स्वप्न आहे. ते बोलतात ना, स्वप्नामध्ये स्वप्न बघत असल्यासारखं वाटतं आपल्याला.